देशभरातील अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की त्यांना NDA मध्ये जायचं असतं। खरं तर महाराष्ट्रासाठी आणि पुण्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। माझ्यासोबत ऋतुजा वराडे आहे। ही जी मुलगी दिसते ही मुलगी NDAच्या परीक्षेत देशात प्रथम आलेली आहे आणि जवळपास 1.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि या 1.5 लाख विद्यार्थ्यांमध्ये ही देशात प्रथम आलेली आहे। पहिलं तर तुझं अभिनंदन आहे। कशा प्रकारे तयारी केली होतीस आणि मुलींच्यात पहिली आल्यावर तुझी पहिली प्रतिक्रिया काय आहे? सगळ्यात आधी तर खूप खूप धन्यवाद। आणि मुलींमध्ये पहिली आल्यानंतर मला स्वतःवर खूपच प्राऊड फील होत आहे। असं वाटतंय की 2 महिने जे पण मेहनत घेतली त्याचं चीज झालंय। आणि मेहनत फक्त माझी नव्हती, माझे पेरेंट्स होते, माझे आई बाबा त्यांची पण होती, माझे मेंटॉर्स होते तेजस पाटील सर, विकास पाटील सर, त्यांची पण खूप मेहनत होती या सक्सेस पुढे। आणि त्यांना पण खूप खूप छान वाटते, ते पण खूप खुश आहेत आणि त्यामुळे मला पण आनंद होतो। नक्कीच खूप मोठं हे यश आहे। आता तुझं सिलेक्शन झालंय, देशात तू मुलींमध्ये पहिली आलेली आहे। पुढे कशा प्रकारे तुझं हे सगळं सुरू असणार आहे आता? पुढे आता म्हणजे जर्नी तर सध्या फक्त सुरू झाली आहे। आता 3 वर्ष आधी NDA मध्ये म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासलाला माझं ट्रेनिंग होईल। त्याच्यानंतर इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादूनला ट्रेनिंग होईल आणि त्याच्यानंतर ॲज अ कमिशन्ड ऑफिसर माझी सर्व्हिस सुरू होईल। हे सगळं यश मिळण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असेल। या मेहनतीत तुला यश तर भेटले, मात्र याचं खरं श्रेय कोणाचं आहे? कोणामुळे हे यश तुला भेटलं असं वाटतंय? याचं खरं श्रेय तर मी माझ्या आई बाबांनाच देईल। जेव्हा मी 9वी पासून डिसाईड केलं तेव्हापासून त्यांनी प्रत्येक क्षणाला मला सपोर्ट केलं आणि त्याच्यानंतर प्रिपरेशनमध्ये तेजस पाटील सर नेहमी माझ्यासोबत होते। जेव्हा पण अप्स अँड डाऊन्समध्ये ते नेहमी मला मोटिवेट करायचे। तर मग ह्या तिघांचा सगळ्यात जास्त वाटा आहे माझ्या सक्सेसमध्ये। कधीपासून ही सगळी तू म्हणते की मी 9वीत ठरवलं होतं NDAत जायचंय, कधीपासून तयारी सुरू केली होतीस आणि सुरुवातीची तयारी ते आतापर्यंत एकंदरीत कसा प्रवास होता तुझा? 9वीत मी ठरवून घेतलं होतं की जायचं आहे आर्म्ड फोर्सेसला, NDAची एक्झाम द्यायची वगैरे। पण मग 9वी 10वीत मी अशी काही तयारी खास केली नाही। तोपर्यंत मी अभ्यासच केला। मग 10वीत 98% भेटले होते मला। त्याच्यानंतर मी यशोतेज अकॅडमी जॉईन केली, तेव्हा माझी NDA रिलेटेड खरी प्रिपरेशन सुरू झाली। मग रिटर्नसाठी मी मेहनत घेतली। मॅथ्ससाठी तेजस सर होते, गॅटसाठी विकास सर होते आणि त्यानंतर SSB मध्ये पण जे इव्हेंट्स असतात NDA मध्ये त्याच्यामध्ये भाग घेऊन स्लोली अँड ग्रॅज्युअली मी माझी पर्सनॅलिटी शेपअप केली आणि मग SSB साठी पण फार मेहनत घेतली आणि शेवटी मग रिकमेंड झाली आणि आता एवढा छान रँक पण आला। ऋतुजा, तुला खरं तर मोठं हे यश भेटलेलं आहे, मात्र ग्रामीण भागातील मुली असतील किंवा शहरातील मुली असतील, अनेक मुलींचं स्वप्न असतं की NDAत जायचे। त्या विद्यार्थ्यांसाठी, एकूणच सर्व विद्यार्थ्यांसाठी काय सांगशील? त्यांना तर मी एकच गोष्ट सांगेल की जी पण तुमची प्रिपरेशन आहे त्याच्यात तुमचं मोटिवेशन किती वर खाली आहे ते खूप मॅटर करतं। आता जसं मला मोटिवेट करण्यासाठी माझे आई बाबा होते, तेजस सर होते, तर मग तसं तुम्ही तुमचं स्वतःचं मोटिवेशन शोधायला पाहिजे। म्हणजे नॉर्मली तर सगळेच मेहनत करतात, पण जेव्हा तुम्हाला एकदम सॅड फील होते किंवा अपसेट फील होते तेव्हा पण तुम्हाला मेहनत करण्यासाठी एक पुश देणारा कोणता तरी एक फॅक्टर तुम्ही शोधायला पाहिजे। तू खरं तर ही सगळी तयारी करत होती, रिझल्ट लागल्यानंतर तुला समजलं की तू देशात प्रथम आली, पण त्यापूर्वी, रिझल्ट लागण्याच्या पूर्वी कधी वाटलं होतं एवढं मोठं यश भेटेल? रिझल्ट लागण्याआधी रिटर्नचे मार्क चांगलं असल्यामुळे मला वाटत होतं की रँक तर चांगली येईल, समजा टॉप 20 टॉप 30 मध्ये, पण असं एकदम टॉप 1 टॉप 3 असं एक्सपेक्टेड नव्हतं। मग हे सगळं समजल्यानंतर काय भावना होत्या? हे सगळं समजल्यानंतर तर 3-4 मिनिट मला स्वतःवरच विश्वास बसला नाही की मी ऑल इंडिया रँक 3 आली आहे म्हणून। पण मग नंतर हळूहळू मला माझं पूर्ण स्ट्रगल आठवलं। मग मला असं वाटायला लागलं की हां, आपण केली होती एवढी मेहनत आणि त्यामुळे आपल्याला भेटले। आता तुझ्याकडे ऑप्शन्स असणार आहेत, आर्मीचा ऑप्शन्स आहे, नेव्हीचा ऑप्शन आहे, तू कुठे जाणार आहेस नेमकी? मी आर्मी ऑप्ट केलंय, तर मग मी आर्मीमध्ये जाईल। म्हणजे एअरफोर्समध्ये जाणार आहेस की नेमकं कुठलं फील्डचं चूज करणार आहेस? आर्मीमध्ये मी म्हणजे रिकमेंड झाल्यानंतर जी पायलटसाठी जी टेस्ट असते CPSS, कम्प्युटराइज्ड पायलट सिलेक्शन सिस्टीम, ती मी क्लिअर केली होती। त्यामुळे आर्मीमध्ये एक पायलट बनण्याचा चान्स आहे माझ्याकडे। तर मग माझी इच्छा आहे की मी पुढे जाऊन पण आर्मीमध्ये त्यांचे हेलिकॉप्टर्स उडवावे। खरं तर तुझ्या यशामागं तू सांगते की तुझ्या शिक्षकांचं मोठं श्रेय आहे। सर, तुमच्या अकॅडमीची एक मुलगी जी देशात प्रथम येते, तुमच्या काय भावना आहेत? गर्व आहे मला फार, राईट। कारण की जेव्हा मी मुलांना शिकवतो तेव्हा यांचं एक स्वप्न असतं की आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये यांनी ऑफिसर बनावं आणि देशाची सेवा करावी। त्या स्वप्नासाठी मी यांना सपोर्ट करत असतो।
तर माझ्यासाठी यांनी देशाच्या सेवेत रुजू व्हावं अशीच एक इच्छा असते, पण ते एवढं काही करतील असं ह्यांच्यामुळे मला आता कॉन्फिडन्स आला आहे. ऋतुजा असू देत किंवा मग आदित्य असू देत किंवा नंदिनी असू देत, यांनी महाराष्ट्राचे फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही रँक घेतलेत. तर ही माझ्यासाठी फारच गर्वाची गोष्ट आहे, कारण की एक शिक्षकाचं जे कर्तव्य असतं तो करत असतो. मी मागच्या 9 वर्षापासून ही गोष्ट करतच आहे. याच्या इन द प्रोसेस हिचे भरपूर असे सिनियर्स आहेत जे आता NDAमधनं भरपूर मोठ्या मोठ्या ठिकाणी ऑफिसर बनलेत, पण अशी स्थिती कधी आतापर्यंत आमची आली नव्हती. तुमच्या अकॅडमीची एखादी विद्यार्थिनी देशात पहिल्यांदा येते, ही सिच्युएशन पहिल्यांदाच तयार झाली. हो, ही एकदम पहिल्यांदा झाली आहे आणि लिटरली यावरती रिॲक्ट कसं करावं याच्यासाठी पण विचार करावा लागतोय, कारण की कुठेतरी असं वाटलं होतं की ही छान स्कोअर करेल. जसं तिने सांगितलं 20-30 रँक तिने एक्सपेक्ट केलेला. मी तर एक्सपेक्ट केलेला की ती पहिल्या 5 किंवा पहिल्या 10 मध्ये येईल, पण मुलींमधनं पहिलं येणं हे म्हणजे तिचं अथक परिश्रम आहेत आणि ही आमच्या केलेल्या परिश्रमाला एक देणगीच आहे सर. सर, तिला पण एक प्रश्न विचारला आणि तुम्हाला तोच प्रश्न विचारतोय की NDA मध्ये जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील किंवा शहरातील विद्यार्थी असतील आणि अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं NDA मध्ये जाण्याचं, तर त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? खरं तर मी तुम्हाला थोडक्यात प्रोसेस सांगतो आणि बाकी सगळ्या व्ह्यूअर्सला फार फायदा होईल. आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला जर NDA मध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये जायचं असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तर UPSCची लेखी परीक्षा द्यावी लागते. आता लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागतो. तिथे 12 सब्जेक्ट आहेत, त्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स तर आहेच आहे, पण हे सोडून हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स असे भरपूर विषय आहेत. तर यामध्ये जी कॅपॅसिटी लागते ती लागते इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी. तर तो अभ्यासात चांगला असेल तर ही परीक्षा नक्कीच क्लिअर करेल. ग्रामीण भागातल्या मुलाला कधी प्रॉब्लेम येईल तो प्रॉब्लेम असेल युजली इन SSB, कारण की SSB मध्ये 15 ऑफिसरला क्वालिटीज असतात. कुठेतरी आपल्या गावाकडची मुलं, त्यांना एक्सपोजर भेटत नाही, त्यांना चान्स भेटत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे न्यूनगंड असतो. जर या न्यूनगंडावरनं तर जे जिंकून जर वरती आले, जर त्यांनी स्वतःचं कम्युनिकेशन जर इम्प्रूव्ह केलं, स्वतःचं कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह केला, तर त्यांना ही नॉन अचिवेबल अशी गोष्ट नाही आहे. इव्हन यावर्षी पण जेवढे मुलं रिकमेंड झाले त्यातले कदाचित 50%पेक्षाही जास्त मुलं ग्रामीण भागातले आहेत आणि त्यांनी स्वतःच्या दमावरती हे केलं आहे. मला तरी वाटतंय सर, ग्रामीण भागाच्या मुलांमध्ये चिकाटी फार असते. एकाच गोष्टीची कमी असते, डायरेक्शन, की मेहनत करायची पण कोणत्या दिशेने. तर त्यांना ते जर कळलं तर काहीच कठीण नाही आहे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी पण. नक्कीच. खरं तर ऋतुजा आपल्यासोबत आहे, मात्र याच ठिकाणी शिकणारे जे 2 इतर विद्यार्थी आहेत त्यामध्ये एक विद्यार्थिनी आहे ती देशात 3री आलेली आहे, तर एक विद्यार्थी जो आहे तो महाराष्ट्रात प्रथम देखील आलेला आहे. त्या सर्वांचं अभिनंदन आणि सरांकडून सांगणे तिथे जर कॉन्फिडन्स असेल तर हे सगळं करणं शक्य आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.